आदरणीय व्यासपीठ, परीक्षक, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालदोस्तांनो, आज मी आपणास समोर मी समाजसेवक झाले तर या विषयावर माझे मत मांडणार आहे. आपण निश्चितच माझ्या मताचा आदर कराल अशी अपेक्षा करते व माझ्या विषयाला सुरुवात करते. मित्रांनो, मोठमोठ्या नेत्यांची भाषणे मी ऐकली. आभाळाला गवसणी घालण्याइतके आश्वासाने मात्र प्रत्यक्ष काम शून्यच. विकासाच्या नावावर आमच्या आयुष्य भक्कास करणाऱ्या नेत्यांच्या पोकळ आश्वासनाला बळी न पडता वर्षानुवर्ष राजकारण करण्यापेक्षा समाजकारण निश्चितच चांगले. हाच विचार मी मनाशी धरून समाजसेवक होण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सिंधुताई सपकाळ, मदर तेरेसा, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर समाजसेवेची उत्कट इच्छा निश्चितपणे निर्माण होते. यांच्याकडे खूप सारा पैसा नव्हता, पण लोकांच्या मनात आशी जागा करून आहेत ते केवळ समाजसेवेमुळेच. मला वाटते शिक्षणाचा खरा अर्थ हाच आहे. स्वतःसाठी जगणे म्हणजे जगणे नाही, तर दुसऱ्यांसाठी जगणे म्हणजे खरे जगणे होईल. म्हणूनच मी समाजसेवक होण्याचा निर्णय घेतला आहे. आपण पाहिले आहे, बरेच हुशार मुले फक्त पैशाअभावी शाळा सोडतात, परिणामी त्यांचे शिक्षण बंद होते. मी जर समाजसेवक झाले तर मोफत अभ्यासिका वर्ग सुरू करेन, जेथे गरीब मुलांना पुस्तके, मार्गदर्शन आणि नवीन प्रेरणा मिळेल. कारण मला माहित आहे, एक शिक्षित मुलगा किंवा मुलगी संपूर्ण कुटुंब शिक्षित करते. समाजसेवक म्हणून मी पर्यावरणासाठी एक व्यक्ती एक झाड या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन जनजागृती करेन. तसेच नदी स्वच्छता अभियान राबवून एक जण हिताचे काम करेन. वृद्ध आणि गरजू लोकांसाठी आपलेपणाचे घर सुरू करण्याचा निश्चितच प्रयत्न करेन, जिथे त्यांना सन्मान म्हणजेच आदर, औषधे व पुरेसा वेळ मिळेल. रस्त्यावरील निराधार लोक, अपंगांना मदतीचा एक हात देईन. मी समाजसेवक झाले तर समाजाची गरज ओळखून व्यसन हुंडा मुलींचे शिक्षण याविषयी समाजात जागरूकता निर्माण करेन. कारण समाज बदलायचा असेल तर आधी स्वतःचा विचार बदलावा लागेल. समाजसेवक म्हणून मी जर लोकांसाठी झटणार असली तरी समाजसेवा तितकी सोपी नाही. टीकाही होईल, अपमानही होईल आणि तो सहन करावा लागेल. कारण ज्या झाडाला फळे असतात त्या झाडावर लोक निश्चितच दगड मारतात. ही जाणीव ठेवून मी समाजाच्या हितासाठी कार्य करेन. हे सर्व कार्य करीत असताना लोकांना कितीही नवलं, परंतु एखाद्याच्या डोळ्यात आनंद पाहिला किंवा वृद्ध आजीचा आशीर्वाद मिळाला की थकवा निश्चितच निघून जाईल. स्वामी विवेकानंद म्हणतात, दरिद्र नारायणाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, दरिद्र नारायणाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. मित्रांनो, समाजसेवक होण्यासाठी मोठा नेता व्हावे लागत नाही. शेजारच्याला मदत केली तरी तुम्ही समाजसेवक आहात. रस्त्यावरचा कचरा उचलला तरी तुम्ही समाजसेवक आहात. एखाद्याला रक्तदान केलं तरी तुम्ही समाजसेवक आहात. मी मोठी समाजसेवक होईन की नाही ह्याची मला जाणीव नाही. अनाथांची माई सिंधुताई होता नाही आलं तरी चालेल, पण एक ताई, एक आई आणि एक बाई म्हणून कधी कोणाला निराधार करणार नाही, हे मात्र नक्की. आणि हो, हीच माझी खरी समाजसेवा असेल. गरीब व गरजू लोकांना सहानुभूती देण्यापेक्षा मदतीचा एक हात देईन, हीच माझी खरीच समाजसेवा. कारण मला माहित आहे, हाताने दिलेले दान आणि मनाने केलेली सेवा हेच खरे पुण्य आहे. देवधर्मांना दान करण्यापेक्षा शाळेला दान करण्याचा माझा नवा संकल्प राहील. चला तर मग आपण सर्व मिळून असा समाज बनवू जिथे कोणी उपाशी, अशिक्षित आणि निराधार राहणार नाही. शेवटी जाता जाता एकच वाक्य म्हणेन, मी समाजसेवक झाले तर शब्द नाही कृती करेन. पडलेल्या माणसाला हात देऊन उभं करेन. जात धर्म बाजूला ठेवून माणुसकी जपेन. माझ्या कार्याने जगाला सुंदर आणि आदर्श घडवेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.